हॅलो गाईज, दिस इज मी तेजस्विनी. वेलकम बॅक टू माय चॅनल तेजोमय व्लॉग. सो आज पुन्हा एकदा कसोल सिरीजमध्ये वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचं. तर ओके, सो द बॅक स्टोरी इज, मी काल माझ्या लाईफचा सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात अवघड, सगळ्यात डिफिकल्ट ट्रेक केला. तुम्हाला तर माहितीच आहे मी ट्रेकिंग करत नाही कधी, कारण माझ्याकडून होतच नाही. बट स्टील मी माझ्या लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स काल घेतला ट्रेकिंगचा, आणि आता मला खूप कॉन्फिडन्स आला आहे की मी ही ट्रेक करू शकते, तर मी कोणतीही ट्रेक करू शकते. माझ्या मागे व्ह्यू बघा किती सुंदर आहे. सो आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी इन माउंटेन्स. खूप सुंदर वाटतं इकडे आणि माझा आवाज पण मी खराब करून घेतला आहे, कारण की इकडे एवढी थंडी आहे ना. वरती तुम्ही तर इमॅजिन करूच शकता की वरती किती थंडी असेल. ते काल मायनसमध्ये टेम्परेचर होतं. आणि मी तिकडून ट्रेक करून आल्यानंतर ना डायरेक्ट झोपून घेतलं. एवढी दमले होते मी, आणि हीटर लावलं मस्त रूममध्ये आणि झोपून घेतलं. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावते, बेस लावते, कारण इकडे एवढा ड्राय होतोय ना, चेहरा एवढा ड्राय होते ना स्किन, की हे एक नाहीच होते. असं वाटतं याचे 2-3 लेयर्स लावावे. जसे कपड्यांचे लेयर्स इकडे घालावे लागतात, तसे स्किनसाठी मॉइश्चरायझरचे. माझा चेहरा बघा कसा झाला आहे झोपून रात्री, आणि एवढी दमले होते ना मी. तर मी यूज करते निव्हिया. हे पहा, निव्हिया सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम. हे तुम्ही फेस, बॉडी आणि हँड्सवर यूज करू शकता, पण मी फक्त फेसवर यूज करते घरी असताना. बट इकडे आली आहे तर मला हातांना पण हेच लावायचं, कारण की ह्याचं निव्हियाचं जे लोशन आहे ना, ते अगदीच पातळ आहे आणि ते काहीच काम करत नाही. केस बांधूनच घेते मी. ओके, तर माझी जी कसोल टूर आहे ना, खूप मस्त चालली. आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडे आपण जेव्हा येतो ना स्नो एरियामध्ये, जसं की मसुरी झालं, नैनिताल झालं, हिमाचल झालं, इकडे स्किन इतकी छान होते ना, खूप मस्त होते स्किन इकडे. मी रूममधला हीटर चालू ठेवला आणि म्हटलं बाहेर जरा ऊन आले तर बाहेर करूया तयारी. पण या उन्हाचा काही फायदा वाटतच नाही आहे मला. आहे थोडं, तर आता हातांना पण लावून घेते. मला काल इथे एवढं जोराचं लागलं ना, दिसतंय का तुम्हाला? जोरात लागलं. हे असं जे लागतं ना बोटाला. ई वाव, हे पहा इकडे काय आलंय आपल्याकडे. सुंदर गेलं. बोटाला लागलंय. हां, तर काय सांगत होते मी? हां, जे असं दुखतं ना, हे वालं, हे जी अशी जखम असते ना, कुठे गेलं? खूप दुखते. ओके, तर माझ्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत, श्रेया, अभिलाषा आणि साक्षी, त्या गेल्या आहेत अजून ट्रेक करायला ग्लेशियर एरियामध्ये. माझी अजिबात हिंमत नव्हती, कारण मी इथपर्यंत आले हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे. पण मला पण इच्छा होती तिकडे जाण्याची, पण मी खूप दमले होते आणि मला उठायला होत नव्हतं. म्हणून मी म्हटलं लेट्स कीप. आणि राहिली गोष्ट कॉन्टेंटची, तर त्यांच्याकडून तर मी घेऊच शकते ना. तर मी हा व्लॉग नव्याने सुरू केला इथे, आणि बाकी जो माझा कालपर्यंतचा व्लॉग आहे तो कॅरी फॉरवर्ड होणार आहे. कारण कसं आहे ना, जास्त लेंदी व्लॉग्स मला नाही बनवायचे. ओके, तर आता मला ना असं वाटतंय की अजून एकदा आपण मॉइश्चरायझर लावूयात, कारण की ना ड्रायच होते स्किन खूप जास्त. केस बांधते मी आधी. बाकी इकडे सगळी सोय, म्हणजे डोंगरावर जरी हे सगळं आहे तरी पण इकडे सोय खूप चांगली आहे. म्हणजे लाईक हीटर, गिझर, जेवण टेस्टी, सगळं काही. पटकन मी एक लेअर अजून लावून घेते. डोळ्यात पाणी यायला लागलंय. ओके, सो दॅट्स इट. आत्ता हा जो माझा मेकअप आहे, हा माझा बेसिक मेकअप आहे. मी रोज घरीसुद्धा हाच मेकअप करते, म्हणजे जास्त काही नाही करत मी. मला तर आता कळेलच. तर हे आहे
माझं सनस्क्रीन. इट्स बायोडर्मा फोटोडर्म क्रीम 50+ UVB अँड इट्स इन इनविजिबल शेड. हे पहा, इतकं बस आहे. कोणतरी आहे गात. अँड मेक शुअर की तुम्ही हे डोळ्यांपर्यंत जाऊ देणार नाहीत, कारण की हे जर डोळ्यात गेलं ना तर दिवसभर रडत बसायचं आहे. हे सुद्धा मी जास्तच घेतलं आज. आणि उरलेला आपण लावणार हाताला. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात मोठी गोष्ट, इथे नेटवर्क नाही आहे कालपासून. इथे ना वायफाय चालत आहे, ना कसलं नेटवर्क आहे, ना कोणाशी बोलणं झालं आहे, ना काय. सोनूशी सुद्धा बोलणं नाही झालं आहे माझ्या घरी. तर माहीत पण नाही आहे की मी एवढा मोठा गड जिंकलाय काल. आणि ते वरीड असतील की हिचा फोन कसा नाही आला. आता इकडचं शूट करून आम्ही निघतोय खाली जायला. तर खाली जायला तर चढायला तर बाबा मला 4 तास लागले. आता उतरायला आय गेस होईल लगेच उतरून. मस्त स्किन झाली यार इकडे, एकदम मस्त, एकदम मस्त. हां, तर माझ्याकडे अजून मेकअप प्रॉडक्ट्स आहेत बरेच, पण मी इथे फक्त 1-2च आणले. का विचारा का? कारण की ट्रेक करायचं होतं, बॅग जास्त हेवी घ्यायची नव्हती आणि शूट पण करायचं होतं. त्याच्यामुळे मी कमीत कमी सामान घेतलं. दमले. मस्त गरम गरम पाण्याने अंघोळ केली तेव्हा जरा मला बरं वाटलं. तर हे आहे. आता माझे हात चिकट झाले तर हे मी कसं उघडू बरं. मी एक तर पुसायला पण काय नाही आणलं. अरे माझं पाणी पण प्यायचं राहिलंय. हां, उघडलं. मला वाटलं आता कोणाची मदत लागते की काय. हां, सो इट्स मला कोलॅबमध्ये आलेला मायग्लॅमचा पावडर ब्रश. अँड इट्स हे पण मायग्लॅमचंच प्रॉडक्ट आहे, बट त्याच्या आतमध्ये जे आहे ना ते माझं प्रॉडक्ट आहे. काय ते मी तुम्हाला नाही सांगणार, गेस करा. कारण की हे जे आहे ना हे मी लहानपणापासून यूज करते. आता तुम्ही बघतच राहा की मी ही पावडर कशी लावते, सगळी अंगावर पाडते. तर माझं असं आहे ना की आपण पावडर जेवढी परफेक्टली ब्रशने लावू शकतो तेवढी आपण याच्याने लावू शकत नाही. कशाने? पफने. बघू नका थोडा वेळ, मला बघून घ्या, जाऊ द्या. डोळे सुद्धा एवढे सुजलेत ना, बापरे. मी जर तिकडे ग्लेशियर तिकडे गेले असते तर केवढं माझ्या चेहऱ्याला असं सूज दिसली असती झोपेची. आणि एकदमच फोटो पण नसते आले चांगले. तर कशाला थकायचं, उगाच कशाला थकायचं, फोटोज नाही येणार आहे. आणि आपल्यासाठी तर मेन फोटोच आहे. बरं, माझा हा व्हिडिओ बनवायचा बापरे, माझा हा व्हिडिओ बनवायचा अजिबात प्लॅन नव्हता. तर मी विचार केला की बाहेर उन्हात बसून मस्तपैकी रेडी होऊया. मी विचार केला वाय नॉट टू मेक व्लॉग अबाउट इट. मग मी बनवला. सो मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी अशा टाईपचे व्लॉग्स बनवत जाऊ की नाही. आणि मी काहीच आणलं नाही गाईज आता आयशॅडो लावायला. बापरे, इथे कशी झाली आहे स्किन. सो इट्स डन ना. ना वॅसलीन, ना लिप बाम, नथिंग. तर हे होतं मीना खाकी पावडर, जे मी लूज पावडर म्हणून यूज करते.
जे बेस्ट आहे बाकी कुठल्याही लूज पावडरपेक्षा. 12 रुपयाला ह्याचा छोटासा डबा मिळतो. तो तुम्हाला 1 महिनाभर चालतो आणि बस तेच मी यूज करते लहानपणापासून आणि यापुढेही मी तेच यूज करणार आहे. तर लिपस्टिक एकच आणली आहे. इट्स मायग्लॅम लिक्विड मॅट डेटा व्यू इन शेड LM37. लिपस्टिक नंतर लावूया आपण. सगळ्यात आधी आपण ब्राउज रेडी करूया. त्याआधी आपण जरासं गरम पाणी पिऊया, कोमट पाणी. कारण कालच मला कोणीतरी सांगितलं खूप पाणी पिजा. चलो, तर यानंतरचा आमचा प्लॅन आहे. इथून खाली उतरल्यानंतर मी तुम्हाला व्ह्यू तर दाखवणारच आहे. जस्ट वेट फॉर इट. इट्स डन. डोळ्यांना पण लावू का लिपस्टिकच थोडी. मी कधी लिक्विडवाली ट्राय नाही केली आहे, बट लेट्स ट्राय टुडे. ओ माय गॉड, घरंगळत गेली. आणि मी मस्कारा पण नाही आणला. वाव, लुक ॲट दिस. कोणीतरी रूम रेडी करतंय मला शूट करण्यासाठी. आय नो की हा ब्लॉग खूप लेंदी होतो, बट मी कट ट्रिम करू का? आय थिंक फर्स्ट ब्लॉग आहे तर लेट इट बी. एकदम झोपेचा अवतार गाईस, एकदम झोपेचा अवतार. कसं करायचं शूट अशा झोपेच्या चेहऱ्यामध्ये? श्रेया, आ रही है? आप कल मिले थे ना? आप कल मिले थे मुझे आते टाइम? अच्छा, मुझे ओके. हाँ, 1 नंबर. शेअर कर दो जल्दी जल्दी. कसं होतं तिथे? एकदम प्लेन बर्फ. तर बाकी सगळे आले आहेत. मी पण माझा मेकअप आटपलेला आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी नाही मैंने ठीक आहे बोलती. हां, तर मी अशा टाईपचे व्हिडिओज बनवू की नको मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शेवटी मी तुम्हाला या व्हिडिओच्या इकडचा सगळा व्ह्यू दाखवते. जस्ट वेट.